सर्व भजनानंद समूहाला शोभा लाटकरचा सप्रेम नमस्कार. आज विषय आहे बॅग, पिशवी यांच्यावर लिहिण्याचा. मला काही कारणास्तव लिहिणं झालं नाही, पण मग मला एक आठवलं की आपण कधीतरी भारूड केलं होतं. ते शोधण्यात वेळ गेला, पाहुणे होते घरात, माझं काही बोलणं झालं नाही. तर मी तुम्हाला अल्पसा माझ्या बुद्धीप्रमाणे, आज माझी बुद्धी किती आहे ते तुम्हाला माहीतच आहे, तर त्या बुद्धीप्रमाणे मी जे काय 2-4 शब्द जमवले ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. अहो, जशी बॅग आहे तशी ही आपली बॅगच आहे, पण या बॅगमध्ये नाही ते आपण पसारा भरला. क्रिकेटवीरांचे नावं, पिक्चरचे नावं, सिरियलचे नावं, त्याच्यामुळे हे इकडे काहीच माहीत नाही आपल्याला. असो, तर बॅग म्हणा, पिशवी म्हणा, झोऱ्या म्हणा, आमच्या विदर्भात झोऱ्या म्हणत, पर्स म्हणा, शबनम म्हणा, धोपटी म्हणा, झोळी म्हणा, आमच्या श्री गुरुदत्ताची झोळी, जे काय असेल. म्हणजे असं म्हणतात ना, एक गहून प्रकार बहु, तसं साधन एकच, त्याचा वापर करण्याचं एकच आहे, पण नावं वेगवेगळे आहेत. असं तर काय करावं? पिशवी तर आहे, पण हे बा माझी फाटली पिशवी बघा. आता काय करावं? पिशवीच फाटली, पिशवी फाटली माझी. का फाटली पिशवी? तर ऐका, का फाटली पिशवी माझी. काय करून माझी बॅग फाटली, काय करून माझी बॅग फाटली. आता काय करू? माझी बॅग फाटली, बॅग फाटली, बॅग फाटली, बॅग फाटली. हो, आता मी बॅग फाटल्यावर कसं आणू? हो, पहिले तरी ते बायका नऊवार नेसायच्या, पुरुष धोत्र नेसायचे. तर सहज भाजी आणायला गेलं, हे गेलं की टाक बापा माझ्या पदरामध्ये. मग ते घोळ असायचा, त्या घोळात टाकायचं. किंवा माणसांनी आपलं ते हे सोडायचा इथं खोचल्या आणि त्यात घ्यायची भाजी म्हणा काय ते. पण आता तसं काहीच नाही ना. त्या एवढ्या खिशात काय मावणार? एका खिशात तर मोबाईलच असते, काय मावणार? काय करू माझी बॅग फाटली, काय करू माझी बॅग फाटली, बॅग फाटली, बॅग फाटली, बॅग फाटली. हो, अगं पण कशानं फाटली? कशाला काट्याला अडकली का? कोणी लहान लेकरांना फाडली का? काही खायची वस्तू आहे कुत्र्यानं फाडली? नाही ग, नाही, तसं खोटं कशाला बोलायचं बाई. माझी कशानं नाही फाटली, काय सांगू आता. काम क्रोध पुस्तक वही माझ्या पिशवीत, तुमच्या पोथीत, तुमच्या पिशवीत असेल बाई. म्हणजे काही धार्मिक ग्रंथ बिंथ ते. काम क्रोध पुस्तक वही, अध्यात्म पोथी ग्रंथ त्याला जागा नाही. त्या पिशवीमध्ये अध्यात्माचं काही असायला, ग्रंथाचं, भजनाची वही, भजनानंदाचं पुस्तक, त्याला जागा नाही. आणि ते इतकं ओझं झालं त्या पिशवीला. सद्बुद्धी बंदे त्याची तुटली, ते ओझं झालं. मग सद्बुद्धी बंदे तिची तुटली, काय करू माझी बॅग फाटली, काय करू माझी बॅग फाटली. आता काय करू माझी बॅग फाटली. हो हो हो, लोभ मोह षड्रूप, काम क्रोध लोभ मोह.
कोंबले बॅगेत, मावत नाही तरी कोंबले त्या. एक बंगला बांधला का अजून दुसरा बांधला, त्याची कागदपत्र. लोभ मोह कोंबले त्यात, स्वार्था मागे धावले दिनरात. काय सांगू आज कशामुळे वेळ झाला माहिती का? त्या आपल्याला ते योजना लाडकी बहीण म्हणून हे केली की नाही, तर ते मी हे करायला गेले हो, त्याचे कागदपत्र भरायला गेले. मग हे म्हणे मला वेळ नाही, ते म्हणे नाही, इथं फिरले तिथं फिरले तिच्या फिरले, त्याच्यामुळं मला ते लिहायला पण वेळ भेटला नाही. मी खरं ते सांगते तुम्हाला. स्वार्थामागे धावले दिनरात. तसं घरी काही कमी नाही मला, पण भेटते ना ते, आपल्याला का सोडायचं. आशा तृष्णा मनी दाटली. आशा कशी असते, 1,500 रुपये आले तेवढेच झाले. अजून आहे ना, आता पुन्हा पाऊस पडला हे झालं की मग पिकं गेले म्हणून अजून त्या तलाठ्याकडून घ्यायचं आपण प्रमाणपत्र. आमचं शेत असो का नसो, स्वार्थामागे धावले दिनरात. आशा तृष्णा मनी दाटली, काय करू माझी बॅग फाटली. काय करू माझी बॅग फाटली. कसं करू हो, माझी बॅगच फाटली बघा. आता काय करू माझी बॅग फाटली हो. दंभ अहंकाराचे दौत टाक, दंभ अहंकाराचे दौत टाक. दान धर्माकडे केली डोळे झाक. ते आता दारावरून चाललं ना, ते आता आपल्या दारात मागायलाच येते. तेव्हा आपण घरातच आहो, कशाला गेलं तू उभरायचं. पुन्हा ते आपल्याला म्हणते माय मला काही दे म्हणून. आपण आपल्या घरात येऊन बसावं. तरी नीताताई रोज सांगतेत, किती तळमळतेनं सांगतेत की तुम्ही दान धर्म करायला शिका, दाना इतकं पुण्य नाही. पण ते आमच्या बॅगेमध्ये भरतच नाही ना. ते आधी सगळं भरलेलं आहे आम्ही. दंभ अहंकाराचे दौत टाक. पेन नाही, पेन असले की त्यातच शाई असते ते, पण दौत टाक म्हणजे 2 वस्तू. दान धर्माकडे केली डोळे झाक. दुष्कर्म करताना लाज नाही वाटली. कोणाजवळ म्हणजे आपल्याला जर पैसे उसने घेतले का त्याच्याजवळ व्याज घ्यायचं. हे तुझं मी हे काम करते बरं का, तुझं मी भजनानंतर नाव देते, पण मला सांग, मला काय देते सांग बाई. हो, मग खोटं सांगायचं, भजनानंदात काही कोणालाही घेता येत नाही असं नाही म्हणून. दुष्कर्म करताना लाज नाही वाटली. काय करू माझी बॅग फाटली. काय करू माझी बॅग फाटली. काय करू माझी बॅग फाटली हो हो हो. लेकी सुनांचे बाळांपण. चांगला आता परवा शेगावला संमेलन झालं भजनानंदाचं. जाऊ की नाही, पण कशाचं घरी सून बाळंतीन लेके ना होती बाळणपणाला, कशाचं जाणार. नेता काय लागलं, आपल्याला आपलं घरचं पाहावं लागतं की नाही. लेकी सुनांचे बाळणपण, मुला नातवांडाचे वेळा पाळणं. आता एक सून बाळंतीन, एक नोकरीला जाणार, मग हिचे लेकरं तिचे लेकरं त्यांना सांभाळणं आलं ना. मुला नातवंडाचं वेळा पाळणं. पहिलं तरी होतं मग, एकदा शाळेत गेलं 10 वाजता की 5 वाजताच येत होतं लेकरू घरी. आता काय नाही, ते ट्युशन वेगळे, घर काय काय तुमचे क्लास वेगळे, आमकं वेगळं तमकं वेगळं. मग याच्या वेळेला हे करा. जर ते एक तरी आहे का, एकच भाजी म्हणजे
वरण भात भाजी पोळी केली, एकच भाजी केली, सगळेजण खातील नाही. याला वांग्याची पाहिजे, त्याला शेंगाची पाहिजे, त्याला मसाल्याची पाहिजे, याला कांद्याची पाहिजे, त्याला लसूण नको. अरे राम 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 राम, विचारूच नका ते संसार. लेकी सुनांचे बाळणपण, मुला नातुंडाचं वेळापण, व्यर्थ संसार भाराने कंबर मोडली. आहा, तरी बरं आहे बा, गोळ्या चालूच असतात. व्यर्थ भाराने कंबर मोडली, काय करू माझी बॅग फाटली, काय करू माझी बॅग फाटली, काय करू माझी बॅग फाटली. हो, ते आहे ना एक भारूड, ते संसाराला देह सारा लावला घासून, संसाराला देह सारा लावला घासून, अंतकाळी जायचे तोंड वासून. कोणी येत नाही त्यावेळेस सोबत, आपल्यालाच जावं लागते. पण आहे तोपर्यंत हे संसार तुटत नाही, सुटत नाही. म्हणजे असं म्हणतात, मी एका गुरुला म्हणलं, अहो संसार सुटतच नाही. ते म्हणजे सुटत कसा नाही? नाही सुटत हो म्हणलं संसार, तुम्हाला काय. तर त्यांनी काय केलं, एका झाडाला पकडून धरलं. मला म्हणले, मला हे सोडव, मला हे झाडानं धरलं, मला बाजूला कर, मला झाडानं धरलं. मी महाराज, तुम्हाला झाडानं धरलं नाही, तुम्ही त्या झाडाला धरलं. हां, ते म्हणजे मग हे असं तुझं आहे, संसारानं तुला धरलं नाही, तू संसाराला धरलंस. हे गुरूंचं काम असं असते बघा. म्हणजे आपल्याला पटवून देतात. ते ज्ञान असते आपल्याजवळ, प्रत्येकाला ज्ञान थोडंफार प्रमाणात असते, पण त्याच्यावर अज्ञानाची राग जमलेली आहे. ते मग राग जर अशी फुंकली ना, की मधला ते स्फुल्लिंग दिसतो आपल्याला चमकलेला. म्हणजे अग्नी त्या होताच त्या राखामध्ये, पण आपल्याला दिसत नाही. पण ते जे राग फुंकण्याचं काम करतात ते सद्गुरू करतात. तर मग आता एवढे जर सद्गुरू काम करते, तर मी माझी बॅग घेऊन गेले सद्गुरूकडे. म्हणलं, महाराज आता हे माझी बॅग फाटली, कसं करू. महाराजाने काय केलं, फाटकी बॅग शिवली गुरुनं. का म्हणले, मी तुला दोरा भरून देतो. पण त्यांनी कशाचा दोरा भरला माहिती आहे का? फाटकी बॅग भरली गुरुनं, उपदेशाचा दोरा दिला भरून, उपदेशाचा दोरा दिला भरून. आणि नुसते मला म्हणजे दोरा भरून दिला नाही, विवेकाचे मणी मोती लावून, विवेकाचे मणी मोती लावून. अहो, आनंदाचे मणी मोती नाही लावले, समाधानाचे मणी मोती लावले, विवेकाचे लावले. विवेक म्हणजे काय? विषय, वेळ आणि कर्म. म्हणजे कोणत्या वेळेला कोणतं कर्म करावं ह्याचं ज्ञान देतात गुरु. विवेक मनी मोती लावून. आणि काय केलं मग? शोभाची भ्रांती त्यांनी छाटली. जे माझ्या मनाला भ्रांती होती, शांती नाही भ्रांती होती, ते त्यांनी नष्ट केली उपदेश देऊन. शोभाची भ्रांती त्यांनी छाटली, काय करू माझी बॅग फाटली. आता नाही फाटली बरं का, गुरुनं जेव्हा मला शिवून दिली, आता माझी बॅग मला सुंदर वाटली. बरं, आपलं किती जण आता ह्या भारूड म्हणतानाच बघा, आता एवढं चांगलं झाल्यावर माझी बॅग फाटली म्हणायची गरज नाही ना. पण आपलं मन अजून तिकडेच गुंतते ना. म्हणून काय करू माझी बॅग फाटली नाही म्हणायचं, आता मला माझी बॅग सुंदर वाटली.
भजनानंदाची गोडी वाटली, माझ्या अध्यात्माची बॅग सुंदर वाटली. विठ्ठल 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 विठ्ठल. भजनानंद की जय. वंदे मातरम. भारत माता की जय.